गरमागरम मार्केटसारखे मोमोज आपण इथे बघतोय. अतिशय लुसलुशीत, चमकदार आणि चवीलाही तेवढेच टेस्टी. नमस्कार, मी गौरीश चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. असे मोमोज आपण नेहमी तर नाही बनवत, पण कधीतरी अतिशय छान वाटतात. अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट कसे बनवायचे आपण हे आता बघतोय. चला बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे यातल्या टिप्स नक्की तुम्हाला लक्षात येतील. इथे आपण 2 कप कोबी ही चिरून घेतलेली आहे. आपण अजिबात खिसून वगैरे घेतली नाही, यामुळे काही वेळेस कोबी खिसल्यामुळे खूप रस निघतो आणि ओलसर ते मोमोजमध्ये स्टफिंग आपल्याला अवघड जातं. म्हणून इथे चिरून कोबी आपण घेतलेली आहे. 2 कप कोबी आणि यामध्ये कोथिंबीर आणि लसणाची पात ही आमच्या घरचीच आहे, त्यामुळे ही धुवून स्वच्छ चिरून त्यामध्ये घातलेली आहे. इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. सुरुवातीला 1 वाटी आणि यानंतर पुन्हा 1 वाटी, अशा पद्धतीने 2 वाट्या इथे मैदा आणि त्यामध्ये आपण तेवढेच म्हणजे 2 चमचे आपण तेल घालणार आहोत. यामध्ये मीठ वगैरे घालायची अजिबात गरज नाही. यामध्ये गरजेनुसार आपण पाणी थोडं थोडं घालत आपण त्याचा घट्ट गोळा असा कणिक जसं भिजवतो त्याप्रमाणे आपण इथे करणार आहोत. हे आपण इथे बघतोय, खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही, अशा पद्धतीने इथे आपण हे भिजवून घेतलेलं आहे. तर खूप पातळ भिजवायचं नाही, नाहीतर आपल्याला मोमोजचे आकार देण्यास अवघड जातं. आता आपण भिजवलेलं जे पीठ आहे ते आपण झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करणार आहोत. तुम्ही दुसऱ्या गाजर, ढब्बू मिरची अशा भाज्याही तुम्ही घालू शकता. इथे आपण एका लोखंडी कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये लसूण, आलं आणि बाकीच्या सगळ्या भाज्या सगळं एकत्र आपण एकाच वेळेला घातलेलं आहे. त्यावरती आपण थोडंसं मीठ आणि त्यामध्ये हा पेरी पेरी मसाला हा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरा मसालाही वापरू शकता. इथे थोडीशी मिरेपूड इथे तयारच जी मिळते बाजारात ती घातलेली आहे. यामध्ये तुम्ही मॅगी मसालाही घालू शकता. घरात अवेलेबल असणारा मसाला तुम्ही कोणताही इथे घालू शकता. आता ही इथे आपल्याला खूप परतून घेऊन त्याची भाजी बनवायची नाही. इथे आपल्याला फक्त त्यामधलं पाण्याचा अंश कमी करून आपल्याला एक स्टफिंग तयार करायचं आहे. त्यामुळे खूप शिजवत बसायची गरज नाही. आता आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. हे एका ताटामध्ये आपण खाली गार करायला आपण इथे ठेवणार आहोत. यामध्ये गाजर किंवा ढब्बू मिरची अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्याही आणि वेगवेगळे मसाले वापरूनही याचं स्टफिंग बनवू शकतो. आता लहान पुऱ्या आपण जशा बनवतो त्यासाठी लहान लहान जसे आपण गोळे करतो तसे गोळे इथे करून ते आपण एक एक अशा पद्धतीने मोमोज बनवू शकतो. पण मी इथे वाटीने असे गोल करून आपण त्या गोलामध्येही आपण स्टफिंग भरून मोमोज करू शकतो. इथे आपण एक पोळीच्या आकाराचा एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटणार आहोत. ही पोळी जेवढी आपण पातळ लाटू तेवढे ट्रान्सपरंट मोमोज होतात. इथे आपण 2 प्रकारचे मोमोज बघणार आहोत. एक साधे मोमोज आणि दुसरे चीजवाले मोमोज, असे दोन्ही आपण इथे करणार आहोत. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे छान छान व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील. आता इथे आपण गोल आकाराच्या ज्या पुऱ्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपण एक एक चमचा ही स्टफिंग भरलेलं आहे आणि त्याच्या कडा या बंद करून आपण त्याचा मोमोज बनवला आहे. पुन्हा एकदा बघूयात. इथे 1 चमचा आपण स्टफिंग घातलं, दोन्ही बाजू आपण एकत्र केल्या, त्यानंतर अशा मध्ये मध्ये प्लेट्स घालून दोन्ही एकत्र करून ते आपण एकमेकांना चिकटून हे अशा पद्धतीने मोमोज. इथे आपण दुसऱ्या पद्धतीचा मोमोज म्हणजे अगदी नेहमीची पोळी लाटूनच एका
लहानशा वाटीने आपण त्याला गोल आकार अशा पुऱ्या करून घेणार आहोत, ज्यामुळे ते एकसारख्या होतील आणि त्यामध्ये आपल्याला स्टफिंग करणं सोपं जाईल. इथे अशा लहान लहान गोल आकाराच्या पुऱ्या आपण करून घेतल्या. आता त्यामध्ये हे आपण चीज घातलेलं आहे. तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. यामध्ये कोबीचं स्टफिंग आपण घातलेलं आहे. यानंतर दोन्ही बाजू आपण अशा पद्धतीने एकत्र करून त्या एकमेकांना अशा पद्धतीने बारीक बारीक कळ्या त्या आपण चिकटवून घेणार आहोत. इथे ताटामध्ये खाली तयार केलेले मोमोज ठेवण्यासाठी आपण तेल लावलेलं आहे सुरुवातीला, ज्यामुळे खाली ते तयार केलेले मोमोज चिकटून बसणार नाहीत. हे असे तयार करून 10-12 असे मोमोज आपण तयार करून रेडी ठेवलेत. ते आता आपण स्टीम करणार आहोत. आता एका बाजूला कढई ठेवली आहे, त्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्यामध्ये स्टँड ठेवलं आहे आणि त्यावरती आपण ही चाळणी ठेवणार आहोत स्टीलची. त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता इथे आपण स्टफिंग इथे मोमोजमध्ये भरलेलं आहे आणि दोन्ही या कडा या अशा पद्धतीने आपण इथे बघतोय कशा पद्धतीने मोमोज बनवलेत. तुम्ही यापेक्षाही वेगळे मोमोज, वेगळ्या आकाराचे मोमोज हे बनवू शकता. आता हे तयार झालेले सगळे मोमोज आपण स्टीम करायला ठेवणार आहोत. आता आपण या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. यामध्ये एक एक मोमोज आपण इथे ठेवतोय. हे खूप जवळ नाही ठेवायचे, नाहीतर ते स्टीम झाल्यानंतर एकमेकांना चिकटून बसतात आणि बाहेर काढणं त्यांना अवघड जातं. 10 मिनिटं आपण हे स्टीम करणार आहोत. आता इथे आपण बघू शकतो अतिशय सुंदर, ट्रान्सपरंट, चमकदार हे आपल्याला दिसत आहेत. याचा अर्थ आपले मोमोज हे तयार झालेत. लगेचच गरमागरम आपण सर्व करू शकतो आणि त्याबरोबर लाल रंगाची मोमोज चटणी. जेव्हा हे चमकदार दिसतील त्यावेळेला ओळखायचं की आपले मोमोज छान स्टीम झालेले आहेत. इथे आपण बघू शकतो अतिशय चमकदार हे मोमोज दिसत आहेत. अतिशय ट्रान्सपरंट आणि चमकदार हे मोमोज हे गरम गरम खायलाच अतिशय मजा येते. आता आपण इथे बघणार आहोत की हे बनवताना कोणती काळजी घ्यायची. सुरुवातीला आपण जेव्हा पीठ भिजवतो त्यावेळेला हे पीठ घट्ट भिजवायचं आहे, ज्यामुळे मोमोजला छान आकार देता येतो. त्यामध्ये स्टफिंग हे भरपूर भरायचं आहे, ज्यामुळे हे चवदार लागतात. स्टीम करताना हे ट्रान्सपरंट आणि चमकदार ज्या वेळेला दिसतील तेव्हाच हे आपले मोमोज हे छान स्टीम झाले असं ओळखायचं. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.